पुण्यातील नवले पुलाप्रमाणेच हिंजवडी देखील अपघातांचा ब्लॅक स्पॉट किंवा हॉटस्पॉट ठरत असलेला पाहायला मिळतोय। हिंजवडीच्या परिसरात गेल्या अनेक दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अपघात होतात आणि अशाच पद्धतीचा एक गंभीर अपघात आज सुद्धा हिंजवडीच्या परिसरामध्ये घडला। हिंजवडीचा जांभे नावाचा जो परिसर आहे त्या ठिकाणच्या एका सोसायटी समोर झालेली ही संपूर्ण घटना आहे। सावंत पार्क नावाचा एरिया आहे आणि तिथे हा संपूर्ण अपघात झालाय। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या अपघातामध्ये वडिलांच्या डोळ्यांसमोर स्वतःची मुलगी जी आहे तिचा या सगळ्यामध्ये बळी गेलेला पाहायला मिळतोय। खरं तर ही संपूर्ण घटना जी आहे ती आज दुपारी जवळपास 1:30च्या सुमारास घडल्याची माहिती समोर येते। यामध्ये तन्वी सिद्धेश्वर साखरे नावाच्या 20 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झालाय। जी काही माहिती आतापर्यंत पोलिसांकडून समोर आली आहे त्या माहितीच्या नुसार एका डंपर खाली चिरडून या मुलीचा जो आहे तो मृत्यू झालाय। मुळात सुरुवातीपासूनच काही वेळ रस्त्यावरती जेव्हा ही वाहनं चालू होती त्यावेळेस हा डंपर आणि त्याच्या बाजूला असलेली ही जी टू व्हीलर होती, ज्या टू व्हीलरवर तन्वी आणि तिचे वडील हे दोघेही ट्रॅव्हल करत होते। या दोन्ही गाड्या काही वेळासाठी समांतर चाललेल्या होत्या आणि त्यानंतर मात्र टू व्हीलर चालक असलेल्या तन्वीच्या वडिलांचा या सगळ्यामध्ये तोल गेला आणि त्यानंतर ही टू व्हीलर खाली कोसळली। एका बाजूला तन्वीचे वडील जे आहेत ते अपोजिट डायरेक्शनला पडले, तर तन्वी जी होती ती सुद्धा एका अपोजिट डायरेक्शनला पडली। मात्र ज्या दिशेला तन्वी पडली अगदी त्याच दिशेला हा डंपर असल्यामुळे ती थेटपणे या डंपरच्या चाकाखाली आली आणि डंपरच्या चाकाखाली ती चिरडली गेली। त्यानंतर हा संपूर्ण भीषण असा अपघात जो आहे तो घडलेला पाहायला मिळतोय। यामध्ये तिचे वडील जे आहेत ते सुद्धा जखमी झालेले आहेत, मात्र त्यांच्या डोळ्यांसमोरच त्यांची मुलगी या सगळ्यामध्ये दगावली। हे दोघेही आज सकाळच्या सुमारास बाहेर पडलेले होते आणि घरातलं काही थोडीफार शॉपिंग वगैरे करायची होती, काही सामान खरेदी करायचं होतं। असं सगळं करून घरी परतत असताना हा संपूर्ण अपघात झाल्याचा पाहायला मिळतोय। सावंत पार्क परिसरामध्ये असलेल्या एका सोसायटीच्या समोरच ही घटना घडली आणि अगदी वर्दळीचा हा संपूर्ण परिसर आहे। दुपारी 1:30च्या सुमारास घटना घडली। म्हणजे फार असंही नव्हतं की खूप कमी गाड्या होत्या वगैरे, गाड्या अगदी नेहमी जशा पद्धतीने गाड्यांची वाहतूक त्या ठिकाणून होत असते तशाच पद्धतीने वाहतूक सुरू होती आणि त्यावेळेला झालेला हा संपूर्ण अपघात आहे। या अपघातामध्ये जेव्हा पोलिसांना घटनास्थळावरून माहिती गेली त्यानंतर तातडीने पोलीस सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेले होते। पोलिसांनी पंचनामा केला, ही डेड बॉडी जी आहे ती सुद्धा ताब्यात घेऊन मग पुढे पोस्टमॉर्टमसाठी पाठवली। तर दुसरीकडे तन्वीचे वडील जे आहेत सिद्धेश्वर, त्यांच्यावरती सुद्धा आता उपचार सुरू आहेत। या सगळ्यामध्ये तन्वीचा दुर्दैवी मृत्यू झाला। अवघ्या 20 वर्षांची ही तरुणी होती आणि फॅशन डिझायनिंग करत होती। फॅशन डिझायनिंगच्या दुसऱ्या वर्षात ती शिकत असल्याची माहिती समोर येते। याच क्षेत्रामध्ये तिला स्वतःचं करिअर करायचं होतं, खूप मोठी स्वप्न पाहिलेली होती। तिच्या आई वडिलांनी सुद्धा तिच्यासाठी अशाच पद्धतीची स्वप्न पाहिली होती, मात्र एका डंपरमुळे ही सगळी स्वप्न जी आहेत ती आता अगदी नष्ट झालेत, उद्ध्वस्त झालेत असं आपण म्हणू शकतो। कारण या सगळ्यामध्ये तन्वीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तिच्या वडिलांना सुद्धा बरीच दुखापत झालेली पाहायला मिळते। खरं तर हा जो हिंजवडीचा परिसर आहे या परिसरामध्ये दुपारी 12 पर्यंत अवजड वाहनांना बंदी आहे। मात्र 12 ते 4चा जो मधला स्लॉट असतो, ज्यावेळी वाहनांची वर्दळ खूप मोठ्या प्रमाणात नसते, त्यावेळी मात्र अवजड वाहनांना या ठिकाणी यायला बंदी नाहीये, ते परवानगी आहे। म्हणजे ती वाहनं या ठिकाणी येऊ शकतात। जसं पुण्यातल्या अनेक रस्त्यांवरती अवजड वाहनांना दिवसाच्या पूर्ण वेळेमध्ये बंदी आहे, केवळ रात्रीचंच ट्रॅव्हलिंग अलाउड आहे, तशा पद्धतीने हिंजवडीच्या या परिसरात मात्र दुपारच्या वेळेमध्ये, दुपारी ज्या वेळेस वाहतूक खूप कमी असते, खूप कमी लोक बाहेर पडलेले असतात, त्या वेळेमध्ये अवजड वाहनांना सुद्धा या ठिकाणी वाहतूक करता येते। त्यामुळेच खरं तर हा डंपर जो आहे तो त्या परिसरात आलेला होता आणि त्याखाली चिरडून आता तन्वीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। मात्र हा केवळ एक पहिला अपघात नाहीये, या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणात अपघात होताना पाहायला मिळतात। हिंजवडी हा मुळात आयटी पार्कचा एरिया आहे। या आयटी पार्कमध्ये हजारो लोक जे ते काम करतात, अनेक जण बाहेरून स्थायिक झालेले आहेत, काही जण खूप लांबून अपडाऊन करतात, ट्रॅव्हलिंग करतात। असं सगळंच असताना हिंजवडीमध्ये अनेक मोठमोठ्या कंपनीज आहेत। हिंजवडीमध्ये बाहेरून येणारा पब्लिक पण खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे खरं तर सकाळचा एक स्लॉट आणि संध्याकाळचा ऑफिसेस सुटण्याचा आणि ऑफिसेस भरण्याचा, त्याबरोबर शाळा कॉलेजेस भरण्याचा जो स्लॉट आहे त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी होत असते, वाहतूक कोंडी होत असते। त्यामुळेच या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अपघातांची मालिकाच सुरू असलेलं पाहायला मिळतंय। मात्र स्थानिक प्रशासनाकडून या सगळ्यावरती कुठलीही उपाययोजना केली जात नाहीये। ज्या पद्धतीने पुण्यामध्ये नवले पूल हा अपघातांसाठी खूप प्रसिद्ध झालेला पाहायला मिळतोय, तशाच पद्धतीने
हिंजवडीचा परिसर सुद्धा पिंपरी चिंचवडच्या या संपूर्ण परिसरामध्ये अशाच पद्धतीने खूप प्रसिद्ध झालाय तो अपघातांसाठी। त्यामुळे इथले अपघात रोखायचे कसे हा एक खूप मोठा प्रश्न आता प्रशासनासमोर सुद्धा आहे। मात्र प्रशासन फारसं गांभीर्याने या सगळ्याला घेत आहे असं दिसून येत नाहीये। दुसरीकडे पुणे शहरामध्ये अनेक रस्ते असे आहेत ज्या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत। अगदी आपण आत्ताच बघितलं नवले पुलावरती जो अपघात झाला त्यामध्ये स्वाती नवलकर असतील, त्यांचे आई वडील असतील, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असलेली एक चिमुरडी होती, त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर होता, या सगळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या सगळ्यामध्ये 3 कुटुंब उद्ध्वस्त झाली। त्याचबरोबर दुसऱ्या गाड्यांमधून प्रवास करणारे जे प्रवासी होते त्यांच्यापैकी सुद्धा एकाचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे अशा पद्धतीने 5-6 कुटुंब या नवल्या पुलावरच्या अपघातामध्ये उद्ध्वस्त झाली आणि त्यानंतर आजचा हा अपघात, या अपघातात सुद्धा साखरे कुटुंब जे आहे ते संपूर्ण उद्ध्वस्त झालंय, कारण त्यांची 20 वर्षांची मुलगी त्यांनी या अपघातात गमावली आहे। त्यामुळे पुण्यात होणारे सातत्याने होणारे हे जे काही अपघात आहेत हे अपघात रोखण्याची जबाबदारी नेमकं कोण घेणार आहे हा प्रश्न पुण्यातल्या सर्वसामान्य जनतेकडून विचारला जातोय। या सगळ्याला प्रशासन जबाबदार आहे की मग वाहतूक विभाग जबाबदार आहे? जबाबदारी घेणार तर कोण घेणार? ट्रॅफिक पोलीस घेतायत की मग प्रशासन घेताय स्थानिक पातळीवरचं? पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, कोण नेमकं या सगळ्याला जबाबदार आहे हा प्रश्न विचारला जातोय। अपघात सातत्याने होतात। अपघात झाल्याच्या नंतर अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना भेट देणं, अपघातांच्या स्थळांची पाहणी करणं किंवा तुटपुंजी अशी आर्थिक मदत जाहीर करणं, यातून नेमकं काय साध्य होणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। अपघात झाल्यानंतर आपण काय करतो यापेक्षा अपघात रोखण्यासाठी आपण काय करतो हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे। आणि त्यामुळे अशा पद्धतीचे अपघात भविष्यात रोखायचे असतील तर सगळ्यांनी एकत्र येऊन या सगळ्यावरती एक कठोर अशी अंमलबजावणी केली पाहिजे। त्याचबरोबर या एका केसमध्ये आपण बघतोय की हा जो ड्रायव्हर होता डंपरचा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न सुद्धा केला, मात्र पोलिसांनी त्याला आता ताब्यातही घेतलंय। त्याच्यावर पुढची कारवाई सुद्धा सुरू आहे। जी काय माहिती मिळते त्यानुसार हा ड्रायव्हर 20-21 वर्षांचा असल्याचं समजतंय। त्यामुळे अशा पद्धतीने ज्यांना अगदी चांगल्या पद्धतीने गाडी चालवता येत नाहीये किंवा डॉक्युमेंट सगळे नाहीयेत अशांच्या हातामध्ये अवजड वाहनं मिळण्याचं देण्याचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळत आहे। त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टिकोनातून सुद्धा आता मोठ्या प्रमाणात कारवाई जी आहे अशा पद्धतीच्या अवजड वाहनांच्या वाहन चालकांवर सुद्धा सुरू केली आहे। मात्र ही कारवाई करणं एका बाजूला असलं तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला अपघात रोखायचे कसे आणि रोखणार कोण हा प्रश्न अजूनही तसाच प्रलंबित असलेला पाहायला मिळतोय। तुम्ही पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।